खरं म्हणजे असं कोणाच्या स्वप्नातही वाटलं नसेल की अजितदादा एवढ्या लवकर आपल्यातून जातील. ही महाराष्ट्रासाठी अतिशय दुःखद आणि दुर्दैवी घटना अजितदादांच्या जाण्याने झालेली आहे. खरं म्हणजे अजितदादा गेले अनेक वर्ष या महाराष्ट्राच्या राजकारणात नेतृत्व करत होते आणि अतिशय परखड स्पष्ट वक्तेपणा आणि प्रशासनावर असलेली त्यांची पकड आपण पाहिलेली आहे. प्रत्येक गोष्टीचा त्यांना बारीक अभ्यास करून बोलण्याची सवय होती आणि परखड स्पष्ट वक्तेपणा, निर्भीड, रोखठोक बोलणारे असले तरी सुद्धा त्याला चूक म्हणणारे असले तरी सुद्धा अतिशय मनाने ते निर्मळ होते. याचा अनुभव मी स्वतः घेतलेला आहे. त्यांच्यासोबत मी मंत्रिमंडळात देखील काम केलं. मी मुख्यमंत्री असताना त्यांनी उपमुख्यमंत्री म्हणून देखील काम केलं आणि जेव्हा मुख्यमंत्री मी असताना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना किंबहुना इतरही योजना जेव्हा आम्ही सुरू केल्या तेव्हा आर्थिक जे काही घडी आहे किंवा आर्थिक तरतूद जी आहे ती अतिशय उत्तमपणे त्यांनी त्यावेळेस केली आणि याचा अनुभव मला आहे. आणि एकदा करायचं ठरवलं की ते अजितदादा करायचेच. करतो, बघतो, पाहतो असे शब्द त्यांच्या डिक्शनरीत नव्हते. व्हायचं असेल ते तात्काळ करायचे, नसेल त्याला नाही म्हणायचे. असा स्पष्ट वक्तेपणा या महाराष्ट्राने पाहिलेला आहे. मी असेन, मुख्यमंत्री देवेंद्रजी असतील, अजितदादा असतील, आम्ही टीम म्हणून काम केलं, टीम म्हणून काम करतो. आमच्या वेळाही कामाच्या वेगवेगळ्या, आम्ही पहाटे उशिरापर्यंत काम करतो. अजितदादा पहाटे लवकर काम सुरू करतात, देवेंद्रजी दिवसभर काम करतात आणि अजितदादांनी 6-6 वाजता देखील अपॉइंटमेंट दिलेल्या अधिकाऱ्यांनी आणि लोकप्रतिनिधींनी पाहिलेल्या आहेत. अतिशय वेळेचं महत्त्व आणि वेळेचं भान ठेवणारा नेता हरपलेला आहे. खरं म्हणजे काल परवाच आमची एका कार्यक्रमामध्ये भेट झाली. सरन्यायाधीश आपले भारताचे मुंबईत आले होते आणि ते येण्यापूर्वी आम्ही तिथंच एका चेंबरमध्ये बसलो होतो आणि त्यावेळेस झालेल्या चर्चा, गप्पा गोष्टी, आजही सकाळी जेव्हा मला त्यांची ही घटना कळली तेव्हा तेच समोर त्याच आठवणी काल परवाच्या येऊ लागल्या. खरं म्हणजे माझ्यापेक्षा ते राजकारणात देखील अनुभवी नेते, गेले अनेक वर्षापासूनचा त्यांचा अनुभव, वयाने देखील माझ्यापेक्षा ते मोठे होते माझ्या आणि अनुभवाने देखील. आणि म्हणून त्यांना राज्यातल्या अनेक विषयांचा गाढा अभ्यास होता. अनेक विभाग त्यांनी हाताळले होते. तो एकनाथ शिंदे कह रहे हैं कि राज्य के हर एक विभाग का अनुभव था और किस तरीके से उनके एक्सपीरियंस रहे हैं अजित पवार के साथ, वो भी वो साझा कर रहे हैं. आर्थिक परिस्थिती अशी आहे, आपल्याला सर्वांना काटकसर करावी लागेल अशी अगदी निर्भीडपणे सांगणारे अजितदादा देखील आम्ही अनुभवलेत. शिस्तीचा नेता पूरे विश्व के नेता हैं, काफ़ी अनमोल रहे हैं. उनके साथ जितने भी समय तक काम किया वो काफ़ी ज़्यादा इम्पॉर्टेंट रहे हैं और काफ़ी ज़्यादा उम्दा वो वक्त रहा है, एकनाथ शिंदे कह रहे हैं. न भरून येणारं नुकसान झालेलं आहे आणि माझ्यापेक्षा मायाने मोठे असल्यामुळे एक
जी काय आमची गेल्या अनेक वर्षापासूनची जवळीक निर्माण झाली होती, एकनाथ शिंदे ये भी बता त्यामुळे रहे हैं कि वो उम्र में मुझसे बड़े थे और एडवाइस एकनाथ शिंदे लिया करते थे अजित पवार से और काफ़ी ज़्यादा रिस्पेक्ट उनकी करते थे और वो काफ़ी ज़्यादा दुखद हैं। हरपल्याची गेल्याची भावना देखील, दुःख देखील माझ्या मनामध्ये आहे आणि मी त्यांना भावपूर्ण साथ ही श्रद्धांजली अर्पित एकनाथ शिंदे कह रही हैं कि ये जो भी घटना घटित हुई है वो काफ़ी ज़्यादा उससे दुखद हैं और भावपूर्ण श्रद्धांजलि भी पूरे परिवार को वो दे रहे हैं। दुःख पचवण्याची क्षमता, डोंगरा एवढं दुःख आहे, ही क्षमता ईश्वराने त्यांना प्रदान करावी। सभी परिवार को इस दुख को झेलने के लिए भगवान शक्ति दें, ये एकनाथ शिंदे कह रही हैं और वो भी काफ़ी दुखद है, उन्होंने इस भावना को भी प्रकट किया है। जातो आहे, आमचे सहकारी आमच्यातून गेलेत, त्याचं दुःख आहे। म्हणजे सभा होत्या त्याही आज आम्ही रद्द केलेल्या आहे। सर एक विचार असं वाटतं, आज जो सभा थी उसे भी रद्द कर दिया गया है और ये काफ़ी ज़्यादा दुखद समय है जिसे झेलने के लिए शक्ति सभी को प्रदान करे भगवान। एकनाथ शिंदे अपनी दुख को व्यतीत करते हुए कह रही हैं। अशी काही त्यांची इच्छा, एखादी योजना किंवा एखादं त्यांना करायचं होतं की तुमच्याशी त्यांनी शेअर केली, आपण हे करूया मिळून महाराष्ट्रासाठी, असं काही? नाही, आम्ही आतापर्यंत एकत्र जेव्हा तेही उपमुख्यमंत्री होते तेव्हा मी मंत्रिमंडळात होतो, मी मुख्यमंत्री असतानाही उपमुख्यमंत्री होते, आता देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत। आम्ही जे काही निर्णय आम्ही घ्यायचो ते निर्णय मिळूनच घ्यायचो। एकनाथ शिंदे कह रही हैं कि जब मैं मुख्यमंत्री था और वो उप मुख्यमंत्री रहे और जब अभी फिलहाल हम दोनों उप मुख्यमंत्री हैं और फडणवीस मुख्यमंत्री हैं, तो ये जो सभी समय रहा है सभी मिलजुल कर पार्टी में डिसीजंस लेते थे और राय मशवरा करके अजित पवार से भी डिसीजन लिया करते थे, तो कोई भी मनमुटाव उनके बीच नहीं था, एकनाथ शिंदे ये बता रहे हैं। मात्र ते मागे हटत नव्हते आणि याचा अनुभव देखील आम्ही घेतलेला आहे। साहेब, न भरून निघणारी पोकळी सातारा असेल, पश्चिम महाराष्ट्र या ठिकाणी देखील कशा प्रकारची तुम्ही पोकळी भरून काढणार आहे? नाही, यामध्ये साताराच नाही आहे, तर त्यांचं जे असलेलं जे काही अनुभव आहे हा महाराष्ट्रासाठी होता। त्यांनी प्रतिनिधित्व केल्यामुळे मला वाटतं फार मोठं नुकसान झालेलं आहे, न भरून येणार। शेवटचा प्रश्न, जे काय जसा हा जो विमान अपघात झाला ज्या प्रकारे, काय वाटतं? आप सुन रहे थे एकनाथ शिंदे को और उन्होंने बताया कि मैं और मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जा रहे हैं बारामती। ये बहुत ही दर्दनाक तस्वीरें